व मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. अर्थ असा आहे की मनच माणसाला बांधून ठेवतं आणि मनच माणसाला मुक्तही करत असतं. आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनो लक्षात घ्या की तुमचं मन खूप विचार करतं, तेच मन कधी तुम्हाला ताण देतं आणि तेच मन तुम्हाला दिशाही देतं. त्यामुळं हे जे सुभाषित आहे आठवण करून देतं की बाहेर काही बदलायच्या आधी मन शांत केलं तर सगळं आपोआप होत असतं. कारण की सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे चालू आहे ना, ते काही गोंधळ नाही बरं का, ती बदलाची एक शांत तयारी असते. तुमचं मन बऱ्याच दिवसांपासून काहीतरी वेगळं सांगताय, पण परिस्थिती थोडी वेगळी वागत आहे. आणि याचं कारण म्हणजे आकाशात चाललेली ग्रहस्थिती तुम्हाला काही तोडायला आलेली नाहीये, सावरायला आलेली नाहीये आणि ती तुम्हाला समजूत घ्यायला मदत करत आहे. तुम्ही स्वतःला समजून घ्या. ही ग्रहस्थिती तुमची संवेदनशीलता वाढत आहे. आधीच कुंभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने विचारवंत असतातच, पण सध्या मात्र विचार थोडे जास्तच झालेले आहेत. कधी कधी असं वाटतं ना की मी सगळ्यांसाठी करतो पण मला कोण समजून घेतं. आणि हा कुंभ राशीसाठी पडणारा कायमचा प्रश्न आहे. हे दुखवणं नाहीये, हे तुमचं मन जरा खोलात गेलंय याचं लक्षण आहे. आणि हा काळ तुम्हाला काय शिकवतो की प्रत्येकाला समजावून सांगायचं नसतं, काही गोष्टी शांतपणे स्वीकारायच्या असतात. तुमचं मन जितकं शांत ठेवाल तितकी पुढची दिशा स्पष्ट होईल. कुंभ राशी मित्रांनो, व्यवसायासाठी जर विचार केला तर 7.5चा सध्या परिणाम काय होते, वास्तव काय सांगतं. एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या की सध्या तुमच्या आयुष्यात जे चालू आहे ना, ते केवळ परिस्थितीमुळे नाहीये, ते शनीच्या गोचरीमुळे आहे आणि ते आता संपतच आलेलं आहे ना. आणि शनीचं गोचर म्हणजे काय, अचानक कोसळलं नसतं. आयुष्याला वास्तवाच्या चौकटीत बसवणं हे 7.5चं काम असतं. आणि व्यवसायात वेग कमी का वाटतोय मग तुम्हाला? पूर्वी जसा फास्ट व्यवसाय चालत होता कमी झालेला आहे. 7.5च्या काळात व्यवसाय सहसा 3 गोष्टी जाणवत असतात. व्यवसायाचा वेग कमी होतो किंवा तुम्हाला निर्णय घेताना सध्या तडपण येते व्यवसायामध्ये आणि प्रत्येक पावलावर तुम्हाला व्यवसायात जबाबदारी जाणवते आहे. त्यामुळे कुंभ राशीला झपाट्याने वाढायला आवडतं, पण सध्या शनी महाराज काय म्हणतात, पहिले तू टिकून तर राहा आणि मग वाढणं. म्हणूनच मोठे विस्तार जे आहेत कुंभ राशीच्या बाबतीतले हे थांबलेले दिसतात. अचानक जोखीम ही टळते, चालू व्यवसाय टिकून राहतो. पण हे काही अपयश नाहीये ना, हे तुमचं संरक्षण आहे. व्यवहार, पेमेंट आणि ग्राहक यांचा जर विचार केला ना, तर ह्या काळात काय होतं, काही पेमेंट उशिरा येतात. इथं तुमच्या अनुभवाची परीक्षा आहे. काही ग्राहक जे असतात ना, ते अपेक्षेपेक्षा जास्त अटी ठेवतात आणि मग व्यवहारात कागदपत्र असतील, नियम असेल किंवा तपशील असेल ना, हे वाढत जातात आणि मग यामुळे तुमची चिडचिड होत असते. स्वाभाविक आहे हे असं होणं. पण 7.5 एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, ती कमकुवत व्यवहार जे असते ना, ते गाळूनच टाकते. जे ग्राहक टिकत नाहीत ते आपोआप बाजूला जातात आणि जे व्यवहार प्रामाणिक आहेत ना, तेच पुढे येतात आणि तेच तुम्हाला भविष्यात उपयोगाला पडतात. त्यामुळे खर्च, गुंतवणूक आणि जोखीम या बाबतीत जर विचार आपण पुढे केला ना व्यवसायात, तर शनीचा थेट इशारा आहे बरं का. या काळात धाडसी गुंतवणूक टाळलेलीच बरी असते. आणि तुमची उधारी किंवा कर्ज तर अजिबात वाढवू नका. फक्त नावावर माझा विश्वास अजिबात ठेवू नका. करार तुम्ही जे करताय ते नीट वाचा. आणि हा काळ जो आहे की नाही, तो मोठं खेळण्याचा नाहीये. हा काळ हिशोब नीट ठेवण्याचा आहे. आज खर्च आवरावा लागतोय कारण की उद्या शनी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं ठेवू इच्छित आहे. मनावरती 7.5चा खरा परिणाम कसा झालाय मागचे 5 वर्ष सांगतो बरं का, की सगळ्यात जास्त परिणाम सतत विचार करून येतोय. सतत विचार कुठला येतोय, मी योग्य करतोय का, हाच प्रश्न सध्या कुंभ राशीला पडतो आहे. आत्मविश्वास थोडासा डळमळीत झालेला वाटतो. लक्षात ठेवा बरं का, ही पुढचा महिना सुद्धा तुम्हाला काय असा तोडणार नाहीये, तो तुम्हाला आतूनच मजबूत करणार आहे. तुमचं मन जास्त विचार करते कारण की तुम्ही निष्काळजी नाहीये हो, तुम्ही जाणीवपूर्वक निर्णय घेत आहात. तरीही तुम्हाला दिलासा कुठे आहे हे लक्षात घ्या ना. 7.5 जरी असली तरी ह्या बाकीच्या ग्रहांनी तुम्हाला एक मोठा दिलासा दिलेला आहे. व्यवसाय हातातून जात नाहीये, उत्पन्न पूर्णपणे थांबत नाहीये आणि चुकीचे निर्णय हे टाळले जात आहेत. त्यामुळं हे शनी हळू असतोच पण अन्यायकारक नसतो ना, हे पण तुम्ही लक्षात घ्या ना. आज जे तुम्हाला थांबलेलं वाटतंय ना, ते उद्या तुमच्यासाठी ओझं ठरणार नाही, याची शनीच काळजी घेणार आहे. त्यामुळे वास्तविक पाहता जर तुम्ही विचार केला तर हा काळ काही तुम्हाला झपाट्याने वाढवत नाहीये किंवा लगेच मोठा नफाही देत नाहीये, पण तो तुमचा व्यवसाय टिकवणार आहे, शहाणपण शिकवणार आहे, पुढच्या स्थिर टप्प्याची तयारी करणार आहे. त्यामुळे सध्याच्या गोचरीमध्ये जे टिकतं
ते पुढं सहज कोसळत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही चुकीच्या वाटेवर तर अजिबात नाही, तुमच्यावर अन्याय तर अजिबात होत नाहीये. साडेसाती तुम्हाला थांबवत नाहीये, ती तुम्हाला घडवत आहे आणि मागचे 5 वर्ष घडवतच आणलेलं आहे. फक्त थोडा आता संयम ठेवा, हिशोब नीट ठेवा. कारण की शनी जे देतो ते उशिरा देतो, पण कायमच देतो. हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे मी सर्व व्यावसायिकांना निष्ठून सांगतोय. तुमचं करिअर, काम, जबाबदाऱ्या ह्याचा जर विचार केला की नाही, गोष्टी पटकन घडताना पाहायला तुम्हाला आवडतात. पण तुमचं मन नेहमी पुढच्या टप्प्यावर असतं. पण सध्या आयुष्य तुम्हाला काही थांबत तर नाहीये ना, ते फक्त थोडं हळूहळू चालायला सांगताय. आणि ही झालेली थांब जी आहे, ही काही शिक्षा नाहीये, ही तयारी आहे ना. कामाच्या ठिकाणी मोठ्या उलथापालथी दिसत नसतील, पण त्याचाच अर्थ असा आहे की जमलेलं सगळं स्थिर आहे. हा विचार करा ना तुम्ही. जे आहे ते सुरक्षित आहे आणि जे मिळालं आहे ते तर काही हातातून जाणार नाही. म्हणून कधी कधी तुम्हाला असं वाटेल की मी एकाच जागी फिरतोय का, माझी वाटचाल थांबली आहे का. पण वास्तव वेगळं आहे ना, तुम्ही अडकलेलं नाहीये. तुम्ही सध्या अशा टप्प्यावर आहात की जिथे पाया मजबूत केला जातोय. हा काळ तुम्हाला बाहेरून फार काही देत नाहीये बरं का, पण आतून खूप काही देतो आहे. तुमच्यात नवीन कौशल्य हळूहळू आता रुजत चाललेली आहेत. अनुभव फक्त वाढत नाहीये हो, तो खोलवर चाललेला आहे. आणि हेच अनुभव उद्या तुमच्यासाठी योग्य संधी ओळखणं सोपं करतील. आज वाटचाल हळू वाटते कारण तुम्ही पळत नाही, तुम्ही योग्य पायरी टाकत आहात. दिशा तर अजिबात चुकलेली नाहीये, रस्ता बंद नाहीये. फक्त वेळ तुमच्या बाजूने तुमचं काम करत आहे. त्यामुळे हा काळ संपल्यानंतर तुम्ही वेगाने पुढे जाताल, कारण की तेव्हा तुम्ही आतून तयार असताल. आर्थिक स्थिती आणि व्यवहाराचा जर विचार केला ना, तर नियंत्रण म्हणजे ताण नाही. आणि शहाणपण या काळात काय असतं की पैसा येतोय, पण त्यासोबत एक नवी जाणीवही येत आहे आणि ती सुद्धा जबाबदारीची आहे. पूर्वीसारखं आता पैसा हातात आला की सगळं सहज खर्च करावा असं वाटत नाही तुम्हाला. कधी कधी मनात येते की आता प्रत्येक खर्च विचार करून करावा लागतो. पण हे मर्यादेचं लक्षण नाहीये, हे तुमच्यामध्ये आलेल्या मॅच्युरिटीचं लक्षण आहे. आणि हा काळ तुम्हाला हळूच सांगून जाईल बरं का, की आज जगशील तर उद्या मोकळेपणानं जगशील. आता तुम्ही पैशाकडे फक्त आनंदाचं साधन म्हणून नाही, तर सुरक्षिततेचं कवच म्हणून पाहू लागलेला आहात. आणि ह्या काळात मोठा फायदा असा आहे की तो तुम्हाला उगीच उधळण्यापासून वाचू मागील काही महिन्यांपासून तुम्हाला एक मोठा फायदा झालेला आहे. तो म्हणजे तुम्ही उगच उधळण्यापासून स्वतःला वाचवत आहात. हातात असलेले टिकवायला तुम्ही शिकलेला आहात. आणि गरज आणि हौस यातील फरक तुम्हाला स्वतःहून स्पष्ट होऊ लागलेला आहे. आज तुम्ही जे टाळता आहात ते स्वतःवरती अन्याय नाहीये, ते उद्याच्या स्थैर्यासाठी केलेलं आहे. एक शांत आणि ते समजूतदार पाऊलच तुम्ही सध्या टाकता. म्हणून हा काळ आर्थिक चिंता वाढवण्यासाठी नाही, तो आर्थिक शांती तयार करण्यासाठी चालू झालेला आहे. आज खर्च जपून होतोय, पण मनातली भीती कमी होत आहे. आणि जेव्हा मन शांत होतं ना, तेव्हाच खरं समृद्ध आयुष्य तयार होत असतं. नात्यांच्या बाबतीत जर विचार केला ना, तर तुमच्याकडे सध्या लोक कमी आहेत, पण खरी माणसं आहेत बरं का. कुंभ राशीच्या व्यक्ती सगळ्यांशी जुळवून घेतात, पण सध्या तुमचं मन काय म्हणतंय की सगळ्यांसाठी नाही, फक्त काही लोकांसाठी तर आपण व्यवस्थित जगतो आहे. आणि यामुळे काही नाती थोडी दूर जातील, पण जे राहतील ना ते मनापासून राहतील, हे कायम लक्षात ठेवा. प्रेमसंबंधांमध्ये गोंधळ नाहीये, हळूहळू जी आहे ती समज वाढत चाललेली आहे. त्यामुळे हा काळ नाती काही तोडत नाहीये, तो नाती निवडायला शिकवतो आहे. जे खोटं आहे ते दूर जाईल बघा. आरोग्याचा जर विचार केला ना, तर तुम्ही शरीराचा आवाज मात्र ऐका बरं का. कुंभ राशीच्या व्यक्तींचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे काय, ते स्वतःवरती दुर्लक्ष करता येते. फार वर्कहोलिक झालेले आहेत ते. आणि सध्या शरीर थोडं थकल्यासारखं वाटेल का, कारण की तुमचे झोप कमी करणं तुम्ही, तुमचं मन लवकर थकलेलं असतंय. ठीक आहे, हे मी तुम्हाला आजार म्हणत नाही, पण हे संकेत आहेत. आणि ते संकेत तुम्हाला शनी देतो आहे. थोडं स्वतःसाठी तुम्ही वेळ काढा, थोडं शांत राहा. आणि मन जितकं शांत ठेवाल तितकी ऊर्जा परत येईल. म्हणून कुंभ राशीसाठी एक सारासर विचार केला ना, तर हा काळ काय सांगतो, हा काळ गोंधळाचा नाही, नुकसान करणारा अजिबात नाही. आणि हा काळ तुम्हाला स्पष्ट सांगतो की तो काळ मन शांत करण्याचा आहे, आयुष्य सोपं करण्याचं आहे आणि पुढच्या टप्प्याची तयारी करण्याचं आहे. आज लगेच सगळं बदलत नाही, पण आतून तुम्ही मजबूत होत आहात. त्यामुळे लक्षात घ्या व्यक्तींनो, की तुम्ही चुकीच्या मार्गावर नाहीये, हे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं. तुमचा वेळही चुकलेला नाही आणि तुमचं आयुष्य सध्या हळूहळू स्वतःची
गती शोधत आहे. थोडा विश्वास ठेवाच, थोडं मन हलकं कराच, कारण की जे पुढे येणार आहे ना ते तुमच्यासाठी नक्कीच चांगलं येणार आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.